नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण या ठिकाणी जो संपादकीय भाग असतो त्या संपादकीय भागानिमित्त आज आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं नाव केलेलं आहे, अतिशय उल्लेखनीय कार्य करून आपल्या कुटुंबाचं देखील नाव केलेलं आहे, अशा व्यक्तींची मुलाखत आपण संपादकीय भागामध्ये घेत असतो। आणि आजच्या या भागामध्ये असं एक वेगळे आणि अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे, साची वाडकर या नावानं। खरं तर सांगायला खूप आनंद वाटतो की अगदी कमी वयामध्ये या मुलीनं खूप काही करून दाखवलेलं आहे। साची सत्यन वाडकर ही बार्शी येथील मुलगी असून एका व्यापारी कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी आहे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी अशी काही मोठी औद्योगिक किंवा एखाद्या मोठ्या नोकरदार वर्गातून नसून सुद्धा एका मिडल क्लास फॅमिलीतून या मुलीनं स्वतःच्या जिद्दीनं, चिकाटीनं जे काही कौशल्य प्राप्त केलेलं आहे त्या कौशल्यामुळं आज बार्शीच्या वैभवामध्ये खूप भर पडलेली आहे। साची, सुरुवातीला स्वागत आहे आणि प्रथमतः तुला मी शुभेच्छा देतो की तू या क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या आम्हा सर्व बार्शीकरांसाठी खूप अभिमानास्पद आहे। कारण आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महिला कुठेही कमी नाही आणि ते तू सिद्ध करून दाखवलेलं आहे। राजमाता जिजाऊ असतील, अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, यांचे विचार तू पुढे चालू ठेवून तू ही कामगिरी केलेली आहे। त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमच्या येणाऱ्या मुलींना नक्कीच तू एक प्रेरणादायी ठरशील, यात कुठलीही शंका नाही। या आजच्या विशेष भागामध्ये येणाऱ्या तरुणांपुढे जी शिक्षणापुढची आव्हानं आहेत किंवा त्यांच्यापुढे काही समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी किंवा कुठल्या परिस्थितीमधून तू यश संपादन केलं त्याच्याविषयी आज आपण एक चर्चा करणार आहोत। सुरुवातीला तुझं परत एकदा स्वागत आणि अभिनंदन। थँक्यू। माझा पहिला प्रश्न असेल की थोडक्यामध्ये तुझा परिचय आणि तुझी जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती मला तू सुरुवातीला सांग। माझं नाव साची सत्यन वाडकर। मी छोट्याशा बार्शी शहरातली मुलगी आहे। माझे पप्पा बिझनेसमॅन आहेत। मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते आणि मी फक्त एवढंच डोक्यात ठेवलं होतं की आपलं जे एम आहे त्याला नीट कॉन्सन्ट्रेट करून हार्डवर्क 100% देणं आणि स्वतःशी खरं राहणं, तेवढं फक्त। आणि तेवढं सगळं आणि फॅमिलीचा सपोर्ट होता वरून, त्यामुळे जी आता मी पोचली ते सगळ्यांमुळे आहे। क्या बात आहे, म्हणजे तुझे याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा वाटा आहे असं तुला म्हणायचं आहे। क्या बात आहे। तुझं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे कुठं झालं, नेमकं कुठल्या शाळेमध्ये झालं? मी 10वी पर्यंत सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते आणि मग 11वी 12वी मी झाडबुका कॉलेजमध्ये केली आहे। ओके। आणि मी 12वी नंतर मग ह्या फील्डमध्ये एंट्री केली। 12वी नंतर या फील्डमध्ये एंट्री केली? म्हणजे ह्याच्या अगोदर असं तुझं काही ठरलेलं नव्हतं की मला पायलटच व्हायचंय? नाही, 9वी मधून माझं डोक्यात चालू होतं। मग मी तसं एकदा पप्पाला म्हणून दाखवले होते, मग पप्पाने मला अजून सपोर्ट केला त्यासाठी, ते इन्फॉर्मेशन अजून काढत गेले त्यासाठी, तसं मग होत गेलं पुढे सगळं। बरं, एवढ्या कमी वयामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वयाची कमर्शियल पायलट म्हणून तिनं आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केलेला आहे। कारण तिथं पहिलं असं काही ध्येय नव्हतं, परंतु हळूहळू त्या क्षेत्राकडे तिची आवड निर्माण होत गेली आणि त्या क्षेत्रामध्ये तिनं जी बहारी घेतली ती सर्वोच्च ठिकाणी जाऊन आज बसलेली आहे, ते आपण समोरच बघत आहात। या फील्डमध्ये जाण्यासाठी तुला सुरुवातीपासून अशी आवड होती का? तुला अशी कुणाची प्रेरणा बघून की असं एखाद्याला वाटतं की नाही हा खेळाडू चांगला खेळतो म्हणजे मला त्याच्यासारखं खेळाडू व्हायचंय, किंवा ही ऍक्ट्रेस छान आहे, ऍक्टिंग खूप छान करते मग मला पण तसं ऍक्ट्रेस व्हायचंय, असं तू माझी प्रेरणा घेतली का स्वतःहूनच तुला आवड त्या गोष्टींची निर्माण झाली? मी 9वी मध्ये ट्रिपला गेले होते गोव्याला, तेव्हा मडगावमध्ये एअरफोर्स म्युझियम आहे, तर तिथे विमानांचे असे मोठे मॉडेल्स लावले होते, तर तेव्हापासून माझी आवड निर्माण झाली। ते एक काइंड ऑफ टर्निंग पॉइंट होता माझ्या लाईफमध्ये। ओके, म्हणजे तिथून तुला वैमानिक व्हायचं असं डोक्यात राहिलं, हो काहीतरी वेगळं करूया म्हणून। मग ते बघून मग मला अजून इच्छा व्हायला लागली, तसं मी इन्फॉर्मेशन काढत गेले।
बरं, आणि त्या क्षेत्राकडे वळाली. वळाली. पण तुला असं कधी वाटलं नाही का की या क्षेत्रामध्ये आपण जातोय, परंतु त्या क्षेत्रामध्ये भीती पण तेवढी आहे, विमानाची एवढी मोठी उंच भरारी, ते आकाशामध्ये झेपकेनं, मग ते वरून खाली बघितल्यानंतर एवढी खोल सगळे, म्हणजे असं काही विचित्र थोडंसं असं वाटतं ना वरती गेल्यानंतर. मग ह्या गोष्टींची कधी तुला भीती वाटली नाही का की त्या फील्डमध्ये आपण कसं जाऊ, पुढे फ्युचरमध्ये काही भीती वगैरे किंवा काही धोका निर्माण होईल, असं काही कधी वाटलं का तुला? भीती तर असते, लाईक ऑफकोर्स पहिल्या फ्लाईटला मला पण भीती वाटली होती. बट जसं मी करत गेले, मी स्वतः हार्डवर्क करत गेले आणि सपोर्ट पण होता, तिथले सगळे टीचर्स पण चांगले होते. मग त्यांचं सगळ्यांचं तेवढं सगळं सपोर्ट असल्यामुळे मग. तुझं जे ट्रेनिंग झालं आता महिला कमर्शियल पायलट म्हणून, ते ट्रेनिंग तू भारतामध्येच केलं की भारताच्या बाहेर केलं? मी भारताच्या बाहेर केले. ट्रेनिंग भारताच्या बाहेर केले, बट जे एक्झाम्स होते ते मी भारतामध्ये दिले होते. भारतामध्ये दिले होते. एक्झॅक्ट ट्रेनिंग तुझं कुठं झालं? एक्झॅक्ट ट्रेनिंग माझं USA ला स्टेट फ्लोरिडामध्ये मायामीमध्ये झालं. ओके. त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान ज्यावेळेस तू USA मध्ये ते ट्रेनिंग घेतलं, त्या प्रशिक्षणादरम्यान तुला काही अडचणी आल्या का, काही अडचणी जाणवल्या का, किंवा त्या अडचणी मग तू कशा पद्धतीने फेस केल्या? बरं, कारण आपण काही जरी करायचं म्हणलं तरी प्रत्येक फील्डमध्ये अडचणी येतातच. मग त्या अडचणी तू कशा पद्धतीने फेस केल्या बरं, आणि कोणत्या अडचणी आल्या तुला? तिथे पहिली गोष्ट तर माझी पूर्ण ट्रेनिंग पिरियड असं नव्हतं की एकदम चांगली गेली. माझं असं एक पण फ्लाईट नसेल की ज्या दिवशी मला रागवा मिळाला नसेल सरांचा. त्यामुळे आणि मग रागवा मिळाला, ऑफकोर्स थोडं डिमोटिवेट होतो आपण, डिमोरलाइज होतो सगळे. तर तेव्हा मी स्वतःला बूस्टअप करायचे, पॅरेंट्स पण मला सपोर्ट करायचे. इथून कॉल वगैरे असायचं तेव्हा मला सांगायचे समजून की चांगल्यासाठीच रागवत आहे. आणि असं पण आहे की एवढं स्ट्रिक्ट टीचर मिळाल्यामुळेच मी आतापर्यंत एवढी चांगली पायलट झाली आहे. म्हणजे त्या टीचरचं सुद्धा खूप मोठं योगदान या तुझ्या यशामध्ये आहे. ज्यावेळेस तू ट्रेनिंगला सुरुवात केली त्यावेळेस काही टेक्निकल बाबींची तुला काही अडचण आली का? तिथं तांत्रिक गोष्टींची काही अडचण आली का? नाही, मी त्याचा सगळ्याचा अभ्यास इथूनच करून गेले होते, आधीपासूनच प्रिपरेशन करून गेले होते, त्याच्यामुळे एवढी अडचण नाही आली. म्हणजे त्या गोष्टींची तू पूर्वतयारी आधीपासूनच केलेली होती, त्याच्यामुळे तुला त्या गोष्टी करताना, ट्रेनिंग घेत असताना त्याच्या काही अडचणी नाही, जास्त नाही आल्या. बरं, आता हे जे तू यश संपादन केलेलं आहे त्या यशामध्ये आपल्या घरचा, कुटुंबातील सदस्य असतील किंवा तुझे टीचर, जसा तो उल्लेख केला की माझ्या टीचर्सचं खूप मोठं योगदान आहे, त्याचा खूप मोठा मला सपोर्ट मिळाला, तसं घरच्या ज्या तुझ्या कुटुंबातील काही व्यक्ती आहेत असतील किंवा तुझ्या सभोवताली कोणी तुझे रिलेटिव्ह असतील, पाहुणे असतील किंवा मार्गदर्शक असतील, यांचं तुला कुणाचं योगदान भेटलं बरं, आणि कशा पद्धतीने त्यांचा सपोर्ट मिळाला तुला? पहिली तर मी घरातली पहिलीच आहे, त्याच्यामुळे मला खूप अवघड जात होतं सगळी इन्फॉर्मेशन मिळायला. तर तेव्हा बप्पा बरबोले त्यांनी मदत केली आम्हाला. त्यांच्याकडून आम्हाला शिल्पा सोळंकी, त्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. ते आता कॅप्टन आहेत स्पाइसजेटमध्ये. तर त्यांना आम्ही 11वी मध्ये पुण्यात भेटलो होतो, त्यांच्याकडून थोडी इन्फॉर्मेशन काढली. त्यानंतर मग 12वी नंतर जेव्हा माझी एक्झाम झाली 12वीची, त्यांच्याकडे मी क्लासेस लावले होते पुण्याला. आणि मग असं पॉइंट आला होता की इंडियामध्ये करायचं का अब्रॉडला जायचं ट्रेनिंगसाठी. तर मग तेव्हा कॅप्टन संकेत छेडे त्यांचा मी गायडन्स घेतला. तर त्यांच्याकडून असं मत आलं की तुम्ही अब्रॉडमध्येच करा ट्रेनिंग, ती बरी पडेल. त्यामुळे मग मी तसं डिसाईड केलं तिथे जायचं. आणि तिथे पार्थ पांचाल आणि इंडियामधले व्योम पांचाल सर, या दोघांचा मला खूप सपोर्ट मिळाला तिथं. हो, आणि इथले ऑफकोर्स पप्पा, माझा छोटा भाऊ शिवांग आणि रिलेटिव्ह सगळे आणि पप्पांचे फ्रेंड्स, यांचा जर सपोर्ट नसला असता तर मी इथे नसते झाली एवढी. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण यश संपादन करतो त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा त्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असतो. आणि त्या पद्धतीने तुला सुद्धा कुटुंबातील मम्मी असतील, पप्पा असतील किंवा भाऊ असेल छोटा, किंवा पप्पांचे रिलेटिव्ह, दोस्त असतील, यांचा सगळ्यांचा सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तू आज हे संपादन केलं. तू आताच बोलत म्हणालीस की बाहेर देशामध्येच मला ट्रेनिंग करण्यासाठी काही जणांनी गायडन्स केला, तू खरोखरच बाहेर कर. तर भारतामध्ये आणि बाहेर देशामध्ये या दोन्ही ठिकाणी नेमका फरक काय आहे ट्रेनिंगमध्ये? फरक तसा क्वालिटीमध्ये म्हणता येईल, कारण इंडियामध्ये जेवढे विमान आहेत त्याच्यापेक्षा डबल टिबल अब्रॉडमध्ये आहे, आणि आधुनिक पद्धतीनं थोडेसे. हो, आणि ऍडव्हान्स मध्ये आहे.
तर मग त्यामुळे जेवढी आपण ऍडव्हान्स ट्रेनिंग घेऊ तेवढं आपल्याला पुढे उपयोगी पडेल. ते खर्च होईल बट पुढच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर मग ते पुढच्या हिशोबाला चांगलं आहे. अगदी अगदी म्हणजे अगदी ट्रेनिंग घ्यायचंय म्हणून घ्यायचंय, टाइमपास करायचंय असं नाही, करायचं तर चांगल्या पद्धतीनेच करायचंय. आणि तू सांगितल्याप्रमाणे खरोखरच बाहेर देशामध्ये जी आधुनिकता आहे त्या तुलनेमध्ये भारतामध्ये आणखी थोड्याशा काही गोष्टी कमी आहेत. तसं पण भारतामधले जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय प्रगत आहे, तरी सुद्धा आपल्याला ऍडव्हान्स काहीतरी शिकायचं होतं म्हणून तुम्ही बाहेर प्रयत्न केला आणि ते ट्रेनिंग बाहेर तुम्ही पूर्ण केलेलं आहे. आता इथून पुढे याच फील्डमध्ये तुला करिअर करायचंय का आणखी दुसरा तुझा नेमका प्लॅन काय आहे की पुढचं ध्येय काय आहे, तुला काय बनायचंय पुढे आणखी? मला पुढे डोक्यात आहे मला डिफेन्स मध्ये जायचंय. सो मी त्यासाठी एकदा ट्राय करेन. मी आता 20 वर्षाची आहे. मग डिफेन्स मध्ये जायला 22 पासून एलिजिबिलिटी आहे. तर मग हे 2 वर्ष मी त्यासाठी एक्झाम साठी प्रिपरेशन करेन सगळं. आणि मग 24 आता मी सीपीएल होल्डर आहे त्याच्यामुळे मला 2 वर्ष अजून एक्स्ट्रा मिळतात. मी 26 पर्यंत एक्झाम्स ती देऊ शकते. तर मग मी त्यात ट्राय करेन. त्यात नंबर लागला तर आय एम द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन असं म्हणते. म्हणजे तुला डिफेन्स मध्ये जॉईन करायची इच्छा आहे, परंतु याच फील्ड मध्ये जर तुला आणखी जास्त संधी मिळाल्या या पायलट फील्ड मध्ये वैमानिकाच्या तुझ्या पोस्टसाठी, तर तुला भविष्यामध्ये या वायुसेनेमध्ये आणखी जर चांगल्या संधी मिळाल्या आपल्या भारत देशामध्ये किंवा बाहेर देशामध्ये, तर तू मग त्याला प्राधान्य देशील का? हो नक्की नक्की देशील. बरं, आता तू सांगितलं की मी एक मिडल क्लास मध्ये आहे, मिडल क्लास फॅमिलीतून असताना सुद्धा या गोष्टींचा याच्या अगोदर कधी विचार केला नाही किंवा असं काही पूर्वनियोजित नव्हतंच की मला सुरुवातीपासून पायलटच बनायचंय. तू सांगितलं की 9वीला गोव्याला ट्रिप गेल्यानंतर तू तिथले विमान बघून मग तुझ्या डोक्यामध्ये ते आले की आपण पायलट बनायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मग तिथून तू तशी तयारी केली. कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस होण्यासाठी ही पूर्व तयारी गरजेची असते हे मात्र नक्की आहे. मग येणाऱ्या पिढीसाठी तुझे जे काही फ्रेंड असतील, तुझ्या कॉलेजच्या मैत्रिणी असतील किंवा शाळेतले मैत्रिणी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तू एक काय संदेश देतील? असं नाही की म्हणजे मी ह्या फील्डमध्ये म्हणून, बट सगळ्याच फील्डमध्ये इट्स नॉट इझी. सगळं स्टफ आहे सध्या. आजकाल कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे. तर जे तुम्ही काम करताय ते नीट करा. 100% स्वतःशी खरं राहा आणि स्वतःचा 100% त्यात इन्व्हॉल्वमेंट द्या. बस तेवढं सांगताय. ओके. कारण कुठलंही सक्सेस मिळवण्यासाठी आपण स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे, स्वतः हार्डवर्क करणं गरजेचं आहे. नाहीतर मग दुसऱ्याच्या जीवावरती दुसऱ्यावरती जर आपण डिपेंड राहिलो तर आपल्याला यश कदापि मिळणार नाही. आणि तिनं स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःचा आत्मविश्वास वाढवून तेवढं हार्डवर्क केलेलं आहे म्हणून तो आज एवढं यश संपादन केलेलं आहे. आणि येणाऱ्या पिढीनं सुद्धा दुसऱ्यावरती विसंबून न राहता स्वतःवरती स्वतः जेवढं आपल्याला जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल, जास्तीत जास्त हार्डवर्क करता येईल. हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क म्हणलं तर ते खूप बेटर ठरेल. कारण हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क केलेलं कधीही बेटरच राहतं. आणि सर्वांनी हार्डवर्क करून ते आपल्या आपल्या करिअरमध्ये सक्सेस मिळावं असं तिचं मत आहे. येणाऱ्या पिढीसाठी तू एक महिला म्हणून आपल्या बार्शी तालुक्याचं नाव तू एक महिला पायलट म्हणून आज कमवलेलं आहे. बार्शी तालुक्याबरोबर सोलापूर जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रभर असेल, आज संपूर्ण महाराष्ट्रातून तुझ्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे की एवढ्या कमी वयाची मुलगी, 20 वर्ष वयाची मुलगी आज कमर्शियल पायलट झालेली आहे. तर तू एक मुलगी म्हणून, महिला म्हणून तू महिलांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी आणखी दुसरा संदेश काय द्यायची? आता विद्यार्थिनी म्हणून तू संदेश दिला की विद्यार्थ्यांनी काय करावं किंवा विद्यार्थ्यांनी काय करावं. एक महिलांसाठी या क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत त्यासाठी तू काय संदेश देशील? मी असं पर्सनली म्हणता येईल तर मी माझा तिथला एक्सपिरियन्स एकदा सांगेन की तिथे मला थोडंसं टफ जायचं विमान उडवायला. बिकॉज पायाचे जे खाली पॅडल्स असायचे तिथे पुरायचे नाही. मग तेव्हा मी थोडी डिसअपॉइंट व्हायचे की कसं होणार पुढे काय. बट असं नाहीये की बाबा पण महिला त्याच्यामुळे काय होणार नाही. बट ऍक्च्युली पाहिलं गेलं तर महिलांकडेच जास्त पॉवर असते असं म्हणता येईल. महिलांनी कुठल्या पण फील्डमध्ये जाताना ऑफकोर्स आधी त्याची पूर्व तयारी करायची, 100% तयार होऊन मग त्यात जायचं. सो दॅट आपण कोणापेक्षाही कमी नाही असं दाखवून यायला हवं. आणि असं आतापर्यंत ऑलमोस्ट जास्त कुठले फील्ड नसते ज्यात महिला इन्व्हॉल्व नाही आहेत. सगळ्यात पुढे आहेत. अगदी बरोबर. कारण कुठल्याही फील्डमध्ये
असं एकही फील्ड नाहीये की तिथं महिला नाहीयेत. आज आपण बघतोय आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा प्रतिभाताई पाटील होत्या. राष्ट्रपती पदापासून ते अगदी ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आणि अगदी ग्रामपंचायतच्या कार्यालयापासून हे राष्ट्रपती भवनापर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक पोस्टवरती आज महिला आहेत. आणि महिलांनी कुठल्याही गोष्टींचा बाकीचा विचार न करता तू सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टींचा अभ्यास करून विचार करून त्या क्षेत्रामध्ये उतरावं आणि आपलं करिअर करावं. महिलांसाठी सुद्धा तू खूप छान संदेश दिलेला आहे. आणि परत एकदा आपल्या बार्शीचं, सोलापूरकरांचं आणि महाराष्ट्राचं नाव तू संपूर्ण भारतामध्ये उज्ज्वल केलं. त्याचबरोबर तुझे आई असतील, वडील असतील किंवा तुझं पूर्ण कुटुंब असेल, आजी आजोबा असतील किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी असतील, या सर्वांच्या सहकार्यानं तुझे यश संपादन केलेलं आहे. त्या यशामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं तू सांगितलं. तर त्यांचं सुद्धा मी सर्व तुझ्या पालकांचं, सर्व शिक्षकांचं, सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तुला ह्या मिळालेल्या यशाबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो. आणि इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुझे जे स्वप्न आहे की मला डिफेन्समध्ये जायचंय, तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच डिफेन्समध्ये तुझं सिलेक्शन होऊन अगदी चांगल्या पोस्टवरती जाऊन देशाची तू सेवा करावीस अशी आमची भगवंताची प्रार्थना आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या तुला भविष्यासाठी एकदा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.